जाहिराती त्यांनी केल्या आणि त्यांनी ज्यांची जाहिराती केल्या त्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्या ती प्रॉडक्ट्स. त्याचं कारण केवळ भरत जाधव आहे, आपलं भरत दाभोळकर आहे. ते बघा असं होतं, हे मी मुद्दामून केलं. आणि तर मी एवढंच सांगतो, कारण ते अजून काहीतरी त्याच्यावर टाकतील तर. पण मला मोह होतोय की 2 मिनिटं आपण भरत दाभोळकरांना बोलायला देऊ आणि त्याच्यानंतर आपण हा सत्कार करू. चालेल ना तुम्हाला? सर या प्लीज. मी बोलणार नाही, मला का बोलवलंय, कॉन्ट्रास्ट काहीतरी असावं म्हणून त्यांनी मला बोलवलंय. आणखी ह्याशिवाय माझा काही उपयोग नाहीये की मकरंद उभा असताना काहीतरी कॉन्ट्रास्टिंग उभं राहावं, याच्या पलीकडे मला काही उपयोग नाहीये. थँक्यू. तर मी भरत दाभोळकर यांना विनंती करतो की त्यांनी स्वाती चिटणीस आणि मकरंद देशपांडे यांचा सत्कार करावा. येईल ते वेळेवर येतच. मी अशी प्रार्थना करतो मनापासून की यात शाल नसावी, कारण ना मुंबईच्या लोकांना बोलवून शाल देण्यात काय बुद्धिमत्ता असते काय कळत नाही. एवढं बोलवलं जातं, काहीतरी तर पाहिजे ना. माझ्या घरी मला थोडीशी किंमत काय आहे नट म्हणून, तर काम किंवा काय पुरस्कार मिळेल त्याच्यामुळे नाही, तर अशा समारंभांना जाऊन एक श्रीफळ घेऊन येतो मी. त्यामुळे मला खूप किंमत आहे घरी. आणि मकरंद, विनयबद्दल सांगायचं तर मी जेव्हा आधी इंटर कॉलेजात काम करत होतो तेव्हा ह्या थोडं विनयसारखा बोलतो रे असं माझ्याबद्दल बोललं जायचं. विनय काय होता हे अगदी 2 वाक्यात सांगायचं झालं तर हिंदीत फार छान 2 वाक्य आहेत संजय. हाथी आगे आगे चला जाता है, हाथी आगे आगे चला जाता है और पीछे खाली हाथी की जगह छूटती चली जाती है. विनय निघून गेला, मागे तेवढीच मोठी जागा मला वाटतंय विनय आपले प्रतिष्ठान भरणं. विनय कॅफे मैलूच्या बाहेर उभा राहायचा आणि विनय उभा आहे म्हणजे माहिती आहे की नाटक होत आहे. बांद्या असं तुझीकडून ओरडायचा फक्त. डॉक्टर अनिल बांदिवडेकर. विनयनी मी इंटर कॉलेजात मध्ये काम करायचो INT उन्मे, जे आपण सगळेच करत आहोत. मला बक्षीस नाही मिळायचं. आणि विनयला त्याचं वाईट वाटायचं. हे मला कधी कळलं माहिती आहे जयंती कुठे एक एकांकिका स्पर्धा तेव्हा गणपतीत वगैरे बऱ्याच व्हायच्या. तशी एक गोमांतक एकांकिका स्पर्धा होती पार्ले ईस्ट मधली. आणि जजेस कोण? विनय आपटे आणि प्रसाद बुद्धिसागर, प्रकाश बुद्धी, सॉरी याच्या बाजूला आहे. प्रकाश बुद्धिसागर. तर प्रकाश आणि 2 जजेस. आमची एकांकिका होती सॉरी सर. अवॉर्ड मिळायचे, मला अवॉर्ड मिळायचे नाही. आणि तो प्रयोग झाला, विनय बसला होता आणि मी अतिशय वाईट काम केलं. अरे वाईट काम होतं रे चांगल्या कलाकारांकडनं, म्हणून ते चांगले असतात असं म्हणतात लोक. तर गंमत बघ काय की विनयनी सांगितलं यांनी आज चांगलं काम केलं नाहीये पण हा खूप चांगला नट आहे, याला मी अवॉर्ड देणार. मी म्हटलं हा काय माणूस आहे यार. त्याची अफलातून नाटक केलं त्याच्यात, तेव्हा म्हणाला होता. पुन्हा मैलीवरनं लांबूनच आम्ही बोललो. माझं विनयाशी
नेहमी असंच बोलणं असायचं की त्याच्यात हॉकीस्टिक कॅरेक्टर होतं अफलातून मध्ये. माझा हॉकीस्टिक आहे तू मॅक, तो मला मॅकच म्हणायचा, कधी मकरंद वगैरे म्हटलेलं नाही. त्यामुळे विनय वादळ, विनय, you know, we always say that you should enter like a storm. You don't need special effects. You don't need sound effects. You don't need reverb or echo. You have your vocal cords. And for that you need to breathe well. मला वाटते जर माझ्या आठवणीत मी कोणाला श्वास, म्हणजे त्याचा एक कुठली एक मालिका होती का काय होतं माहिती नाही, त्याच्यात माणूस नावाचं काहीतरी होतं त्याच्यात त्याचा तो डायलॉग होता. काय झालंय, सिंहाने आपली आयाळ कापून घेतलीये आणि दात पाडून घेतले, आता चित्ता सुद्धा गवत खायला लागलाय, तर काय करणार रे. मला वाटतंय हे बोलण्याची ताकद ही विनयकडे होती. संजयकडे आहे नाही आहे, कारण का श्वासात एवढे शब्द बसवणं, त्याचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि त्यासाठी भाषा, मी त्याची ध्येय वाचली सगळी आता, त्याच्यात खूप चांगली गोष्टी आहेत की भाषा किंवा रंगभूमीसाठी येणारे कलाकार त्यांच्यासाठी काय करायला हवं. याचं एक थोडक्यात मला वाटलेलं असं नेहमी मला वाटतं की एक एपिक रंगभूमी चालत असते, जी सगळी नाटकं ग्रेट आहेत, थोर नाटक आहेत, थोर नाटककार आहेत, त्यांची नाटकं सतत करत राहायची, अभिजात नाटकं आहेत म्हणून ती करत राहायची. पण तुमच्या काळात असलेला मॉडर्न प्लेराईट काय करतोय, आत्ताचा प्लेराईट काय करतोय, तो जगत नाहीये का. मग त्यांच्यासाठी कोण रंगमंच उभा ठेवणार, जिवंत ठेवणार. मला वाटतंय काळाच्या पुढे असलेला विनय, त्याचं काम आज वर्तमानात विनय आपटे प्रतिष्ठान करतंय. आणि त्यासाठी मी पहिल्यांदा आलोय, पण मी सांगतोय की मला कधीही हाक द्यावी. विंगेत उभं राहण्यापासून हा आणि मी एकच असल्यामुळे सूत्रसंचालन सुद्धा मी थोडं बरं करू शकतो, उत्तम करू शकतो. त्यामुळे आम्हाला दोघांना काही इगो प्रॉब्लेम नाही आहे. आणि आम्ही जर काही कार्यशाळा असतील काही असतील त्यासाठी यानंतर स्वाती चिटणीस, आम्ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या दरम्यान भेटलो आणि अजूनही आम्ही मित्र आहोत. मित्रमैत्रीण नाही, आम्ही मित्र आहोत. तर त्या काळामध्ये स्वाती चिटणीस म्हणजे तुलना, म्हणजे नाव घ्यायचं झालं तर इंटर कॉलेजची मीना कुमारी होती ती. वेगवेगळी कामं दरवर्षी तिला बक्षिसं मिळायची. मी असं ऐकलं की तिच्या वडिलांनी एक वेगळं मोठं घर घेतलं कारण तिची बक्षिसं कमी जागा कमी पडायला लागली. तर आपण स्वातीला सांगितलं. नमस्कार. विनय आपटे, काय बोलायचं त्याच्याबद्दल मला तर काही कळतच नाही. आज त्याला जाऊन 5 वर्षांच्या वरती होऊन गेली असते. किती? 11? 10? ओहो, असं वाटतंय की जणू परवापर्यंत विनय फोन करायचा, काय ग म्हशे, का नाटक करणार आहेस का. त्यांनी मला कधीच स्वाती म्हटलं नाही. हे असंच काहीतरी शब्दांनी मला उल्लेख होतं. पण आजही विनय आपटे या नावाला इतकं वलय आहे आणि इतके लोक त्याच्या आठवणीसाठी इथे येतात. म्हणजे तो काय होता माणूस. माझ्या दुर्दैवाने मी फक्त त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये एकांकिका केल्या. त्यानंतर म्हणजे प्रोफेशनल स्टेजवर मी कधीच करू शकले नाही. पण एकांकिका स्पर्धेमध्ये आम्ही जी नाटकं केली, ज्या एकांकिका केल्या, त्या आजही अनेक लोकांना आठवतात. म्हणजे एकच आठवण सांगते, मला लोक माझ्या स्पीचसाठी ओळखतात. मी विनय बरोबरच केलेलं पहिलं एकांकिका होती पुंडलिक शेट्टीवार. त्या एकांकिकेत मला काही 5-6 वाक्य असतील फक्त. तर विनयनी मला सांगितलं होतं तू बोबडं बोलायचं. म्हणजे त्या माणसाची बायको असते आणि मला बोबडं केलं होतं.
मी अख्खी एकांकिका जी काही वाक्य होती आणि शेवटी तो माणूस मरतो, तर मला स्टेजवर येऊन बांगड्या बिंगड्या फोडायच्या होत्या आणि ते सुद्धा रडणं आणि जे बोलणं होतं ते सुद्धा बोबडच बोलायचं होतं. तर मला खूप भीती होती की लोक हसणार. एवढ्या सिरियस एकांकिकेत एक बाई अशी येऊन बोबडं बोलतीये लहान मुलासारखं. पण आंतर महाविद्यालयीन एकांकिका असूनही कोणीही हसलं नाही कधीही. आणि त्या 4 ते 5 वाक्यांसाठी मला प्रत्येक ठिकाणी बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं होतं. तर हे क्रेडिट फक्त विनय आपटेंना जातं. मी मकरंद म्हणाला तसंच सांगते, कुठच्याही कामासाठी मला कधीही बोलवा, आय एम ऑलवेज देअर. कुलवृत्तांताची जी आहे घोषणा माझ्या अजूनही लक्षात आहे. काहीतरी रामनारायण आणि स्वाते टिप्पणीस अशी व्हायची आणि जो काय त्याचा प्रयोग व्हायचा अप्रतिम. धन्यवाद. हा महाराष्ट्र टाइम्सचा वर्धापन दिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र टाइम्स तर्फे श्रीमती वैजयंती आपटे यांचा सत्कार करायचं टाइम्स ग्रुपने ठरवलंय. तर मी वैजयंती आपटेंना रंगमंचावरती आमंत्रित करतो आणि महाराष्ट्र टाइम्सचे कल्पेश राज कुवल यांना एक बरं, या समारंभात सगळी छोट्या नावाचीच माणसं आहेत. नमस्कार. आज या एकांकिकांच्या निमित्ताने आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. मकरंद देशपांडे आणि स्वाती दोघांनाही धन्यवाद आज खास इथं उपस्थित राहिल्याबद्दल. कारण स्वाती, तुला तर माहितीच आहे, एकांकिका हा विनयचा अगदी जीव की प्राण होता. रुईयापासनं त्यांनी अनेक एकांकिका दिग्दर्शित केल्या, पारितोषिकांची हॅट्रिक केली, सगळं केलं. आणि आपल्याला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण आत्ता जे एकांकिकांमध्ये खूप आपण मॉब बघतो, 40 मुलं 50 मुलं, त्याची सुरुवात रुईयाच्या एकांकिकांमधनं झाली. स्वातीला माहितीच आहे, अपुरी, कुलवृत्तांत याच्यामध्ये हे सगळे असायचे कलाकार. आणि त्याची अनाउन्समेंटच अशी असायची की पहिल्यांदा प्रमुख नटांची नावं आणि रुईयाचे 40 अशी अनाउन्समेंट असायची. आणि तेव्हापासून हे मॉबची प्रथा या एकांकिकांमध्ये सुरू झाली. आणि मला वाटतं की ते विनयचं क्रेडिट अजूनही लोक मानतात. धन्यवाद. हॅलो नमस्कार. मुलं तात्काळ त्यामुळे आपण सुरू करूया. एकच छोटस, आजच्या ज्या 2 एकांकिका होणार आहेत त्यांचे जे दिग्दर्शक आहेत त्यांचा सत्कार करतील. यात वशिला काही नाही, निवड प्रतिष्ठानने केलेली आहे. त्यांचा सत्कार करतील सुकन्या कुलकर्णी. उणीवांची गोष्ट याचे दिग्दर्शक अजय पाटील. आणि एकूण पट 1 याचे दिग्दर्शक अमित पाटील आणि सिद्धेश साळवी. अजून एक चांगली गोष्ट आहे म्हणजे ती कुंड्या देत नाहीत. घरी असे इतके झाले की मध्ये साप निघाले शेवटी त्या कुंड्यामध्ये काढून टाकलं. असो, आता आपण थेट 2 एकांकिका बघू. जाता जाता एकच सांगतो की कलाकार म्हणून मी काय आहे, माझी काय लायकी आहे ते वादग्रस्त आहे. पण आज या ठिकाणी मी सांगतो सूत्रसंचालक म्हणून मी अत्यंत फ्लॉप आहे. धन्यवाद.
आपण एन्जॉय करा.